मुलांना काल आपण प्रार्थना शिकलो ती कुणाची पाठ झाली? हे श्रावणी, श्रद्धा सुपणे. तुझी झालाय कामावर जायचं नंतर बघू. आई एकदा बघते की लगेच करतो. दादा किती बरी आहे ना शाळा. आपण पण जायचं का शाळेत? हो. ते काटा कुठे गेलं? बोलव त्याला लवकर आणि उशीर झालाय. दाद्या, ए दाद्या, अरे चल की लवकर, तुझा बाप नाही, चल लवकर. आई मला बी जायचं शाळेला. माझी गोष्ट तर पोरं होती तिथं. आई मला बी जायचं शाळेत. रोज एका गावाला मुक्काम आणि रोज शेतावर काम. ती शाळा म्हणजे आपल्यासारख्या गोरगरिबाचं काम नाही. पण ती शाळेत जायला, वया पुस्तक घ्यायला पैसे तरी कुठे आहे आपल्याकडं? ती पूर्ण डोक्यातून काढून टाक. आई अगं तू दादाला सांगून तर बघ आधी, ते करतील काहीतरी. मला शाळेत जायचं, लई शिकायचं, मोठा साहेब व्हायचं, मग आपलं नंबर वाजून एकाच गावात राहायचं. असं रोज रोज वेगळ्या गावाला नाही फिरायचं. मला काही आवडत नाही. अरे मला तरी कुठं नाही हौस आहे रे, पण इलाज नाही त्याला. इतकं पोटासाठी विराट वाटत फिरतोय रोज नव्या गावाला. नशिबातले म्हणतात कधी सरळ ते देवालाच नाही. मुलांनो, तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. अगदी पालावर, झोपडी, दुस्तट कामगारांच्या लेकरांना आणि पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी भटकंती करणाऱ्या गोरगरिबांच्या चिमुकल्यांनाही. कुठे उस्तर कामगार आलेले आहेत, त्यांची मुलं शाळेत येत नाही, शिकत नाही. हो ना मॅडम, ते तर पालावर राहतात आणि आमच्या शेतात कामाला येतात. त्यांना नाही का शिकण्याचा अधिकार? हो तर आहे ना, त्यांनाही आहे अधिकार शाळेत येण्याचा, शिकण्याचा, फुलपाखराप्रमाणे बागडण्याचा, या जीवनाच्या खुल्या असं म्हणतात मुक्त विहार करण्याचा, स्वप्न पाहण्याचा आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्यांचा पाठलाग करण्याचा. गरज आहे ती फक्त त्यांच्या पंखांना भर देण्याची. मग ते लाभरायला व्यवस्थित घालतील. हो मॅडम, आवडलं का तुमचं? हो. अहो मॅडम, आपल्या मुख्याध्यापक मॅडमनी बोलवलंय. चला. नमस्कार मॅडम, तुम्ही आम्हाला बोलवलंत का? हो, ते काम होतं. आपल्याला किरकोळ कामगार आले आहेत, त्यांचा सर्वे करायचा होता. ठीक आहे, आम्ही सर्वे करून येतो. नमस्कार मॅडम, लई लांबीने केलं काय काम काढलं म्हणायचं? ही तुमचीच मुलं आहेत ना? हो. त्यांचं नाव काय? सूरज आणि सारिका. हो, सूरज आणि सारिकाला दररोज शाळेत पाठवत जा हे सांगायला आले होते. त्यांचं शाळेत जाण्याचं वय असताना तुम्ही त्यांना कामावर घेऊन जाता, हे काही बरं नाही. उद्यापासून नक्की शाळेत पाठवा. मग कसली काळजी करू नका. शाळेत त्यांना वया, पुस्तके, शाळेचं करणं सगळं काही मोफत मिळेल. पोरं शाळेत आली तर लिहायला वाचायला शिकतील. आयुष्याचं कल्याण होईल त्यांच्या. त्यांचा आधार कार्ड, जन्म दाखला आणि फोटो द्या. ते तर काहीच नाही आमच्याकडं. त्याशिवाय शाळा घालतायच नाही मॅडम. तसं कसं? त्यांचा जन्म कधी आणि कुठे झाला ते तर सांगायचं नाही.
सूरजचा जन्म कोरोनाच्या आदल्या वर्षी आणि सारिकाचा जन्म कोरोनाच्या वर्षी झाला. एवढंच माहिती आहे बघा. तुमचं तरी आधार कार्ड आहे ना आई वडिलांचं? कागदपत्र नाही म्हणून आधार कार्ड निघत नाही. आता तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. ठीक आहे, मी मोठ्या साहेबांशी बोलून सांगते, पण उद्यापासून नक्की शाळेत पाठवा दोघांना. खरं आहे मॅडम, उद्या सकाळच्या वेळेस मी त्यांच्यावर पाठवते बघा. अरे तुम्ही जा रे, मी आणतो त्यांना. हो मॅडम, हे काय भूल घालून बसण्याची डोक्यात? ही आता पोट असणारी लोकं, यांचा आणि शाळेत काय संबंध आहे? हो भाग्यकार, असं कसं म्हणताय तुम्ही? तुमचा मुलगा तर इंजिनिअरिंग करतो, मुलगी डॉक्टर झाली मागच्या वर्षी. तुम्ही त्यांना शिकवता आणि या गोरगरिबांच्या पोरांना लिहायला वाचायला यायला नको का? तुमची ती लाडाची लेकरं आणि यांची लेकरं का रस्त्यावर पडलीत का? मॅडम, लय बोलता तुम्ही, पण हे लक्षात ठेवा, ही पोरं शाळा शिकून साहेब व्हायला लागली, तर आमच्या शेतातील कामं काय तुम्ही उठवणार काय? अहो कशा काही वाद करताय? आमच्या पिढ्या मूळ मजुरी करत आल्या. मी बी तेच करतो, माझी बी पोरं तेच करतील. ही शाळा बिळा काय आमच्या नशिबात नाही बघा. आमच्या नशिबात नसतं अंधारच दिसतोय डोळ्यापुढे. जाऊ दे मॅडम, नका शाळेचं सापड दाखवू. आमच्यासारख्या गोरगरिबासाठी डोक्याच्या भुकीपेक्षा पोटाची भूक लय मोठी आहे बघा. हो ताई, पण हे कुठे थांबायला नको का? हे बदलणार कधी? तुम्ही सांगतात नशिबाला तो काय साध्य होणार आहे? आज जर एका पिढीने थोड्या त्याग आणि संघर्ष केला ना, तर येणाऱ्या पुढच्या कित्येक पिढ्यांच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा त्याग आणि संघर्ष करण्याचं भाग्य तुमच्या वाटेला आहे. आता मागं हटू नका, पुढच्या पिढ्यांसाठी होईना, पण एवढं कराल. अगदी खरंय मॅडम. आता आम्ही त्या वाटेला जायची हिंमत करणार, त्या वाटेत आमच्या पिढ्या पायी कोणी गेलंच नाही. ती वाट म्हणजे शाळाची वाट. आता आम्ही किती बी कष्ट करू, रक्ताचं पाणी करू, पण आमच्या मुलाची शाळा बंद पडू द्यायला नाही बघा मॅडम. अरे वा, तुमचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन. उद्यापासून नक्की शाळेत पाठवा दोघांना. माहिती आहे, लय शिकून द्यायला लागणार आहे. चल रे. अरे या बाळांनो या. मुलांनो, हा सूरज आणि त्याची बहीण सारिका ते आजपासून आपल्या शाळेत येणार आहे. त्यांचे स्वागत करा. बसा तुम्ही. अरे काय होतंय? बसू दे की त्यांना. नाही मॅडम, नको, त्यांना दुसरीकडे बसवा. अरे प्रभूची लय करे सारी तयाला सर्व ही प्यारी पुन्हा नटून दिले करे. ही आपली प्रार्थना विसरतात का? बर बर, ठीक आहे. सर्वांनी मिळून मिसळून राहा. पुढे येताना शाळेचं निवेदन घालून या. दादा, किती भारी कपडे आहे ना? हो ना, मला तर नाही आवडले. त्यात किती छान आहे. आपण पाहू का रे का तुला? हे चल लवकर, आईला कपडे आणत तर दाखवू. तुमचं मनापासून कौतुक. गोरगरिबाची मुलं शाळेत आणून पुण्याचं काम तुम्ही करताय. पण मॅडम, आपल्याकडे या मुलांचे आधार दाखले काहीच नाही. मग कसं होणार? या व्यवस्थेच्या किटकटी नियमांमुळे आमचं भविष्य काय असेल मॅडम? अगदी खरं आहे मॅडम, परंतु व्यवस्थेने फक्त शाळेत म्हणून आभासी
दादा हो दादा, आपण इथेच राहणार, नको दुसरीकडे जायला. अगं तिकडे चांगलं काम मिळालंय, जावंच लागलं. इथं बसून काही पोट भरणार नाही बाई आपलं. इथं रोज कोणाच्या दारात जायचं काम विचारायला. तिकडे गेलं जा की परत शाळा. अरे काय झालं? का रडताय तुम्ही? कुणी मारलं का तुम्हाला? कुणी काय बोललं का? नाही मॅडम, उद्यापासून आम्ही शाळेला नाही येणार मॅडम. का रे अचानक काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? नाही मॅडम, आता काही ठीक नाही राहिलं. सगळं विस्कटलं करत आलं. आज रात्रीचा मी सावरगावला चालले मॅडम. माझ्या दादाला तिकडे चांगलं काम मिळालं म्हणून. पुन्हा कधीच येणार नाही मॅडम. आम्ही आता रडू नका, आपण काहीतरी करू. अरे विधात्या, पिढ्या पिढ्या चालत आलेल्या या आज्ञानांचा, अंधारलेल्या भविष्याचा